लहानपणी आजीच्या हातचं गरमागरम थालीपीठ आठवतंय का? बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. आज अगदी तसंच थालीपीठ आपण घरी कसं बनवायचं ते मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. अनेकदा थालीपीठ फुटतं, कोरडं होतं किंवा चव येत नाही. तुम्हालाही असा अनुभव येतो का? तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण आज मी तुम्हाला परफेक्ट थालीपीठ बनवण्याची सोपी ट्रिक सांगणार आहे. आजच्या व्हिडिओनंतर थालीपीठ बनवताना माप लक्षात ठेवायची गरजच नाही. डोळ्याने अंदाज घेऊनही थालीपीठ मस्त जमेल याची खात्री मी देते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्यांसाठी एक खास टीप आहे, ज्यामुळे थालीपीठ 2 दिवस नरम राहील. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर चला सुरुवात करूया. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, सुरुवातीला आपले हरभरे जे असतात ना, तर त्या हरभऱ्यांपासून आज थालीपीठ आपण बनवणार आहोत. सध्या खूप प्रमाणात हरभरे उपलब्ध आहेत, तर त्याचंच आपण थालीपीठ आज बनवणार आहोत. तर हरभरे, त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 3 लसणच्या पाकळ्या, कारण लसणच्या पाकळ्या मोठाल्या होत्या म्हणून, आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान वाटून घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकतात मस्त असं हे मी वाटून घेतलेलं आहे. आता एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलं. मग हे वाटण जे केलं होतं तर ते वाटण घातलं, मीठ घातलं, हळद घातली, थोडीशी धनेपूड घातली आणि अगदी नॉर्मल चवीपुरतं गरम मसाला आणि घरगुती लाल मिरची पावडर घातली, अगदी थोडीशी. आणि नंतर जिरे घातले. मी हातावर चोळून घालायचे आहेत जिरे, एकदमच नाही घालायचे. मग हातावर चोळून घालायचे. आणि मग आता छान असं हे आधी एकजीव करून घ्यायचं. अगोदरच पाणी नाही घालायचं. अगोदर जर पाणी घातलं तर ह्याच्यात गुठळ्या वगैरे तशाच राहू शकतात. म्हणून कडेनं हे अगोदर हे ना छान सगळं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे हरभऱ्यांमध्ये एखादा हरभरा जरी राहिला असेल तरी तो आपल्याला बाजूला काढता येईल. शक्यतो नाही राहत, माझ्याकडे तरी नाही राहिला, पण तुमच्याकडे कोणाकडे राहू शकतो, नवीन शिकणाऱ्यांकडे देखील राहू शकतो. तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असं हे एकजीव झालेलं आहे. आता मी पाणी घालून हे छान असं मळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर मस्त असं पाणी घालायचं, पाणी मापक घालायचं आणि थोडं कोमट घातलं तर अतिउत्तम. थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे. मी देखील थोडंसं कोमट पाणी केलं आणि मगच यूज केलं. तुम्ही देखील थोडंसं कोमट करा आणि मगच यूज करा. म्हणजे त्यामुळे ह्याची एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे पाणी जे आहे तर ते कोमट घालायचं. म्हणजे आपलं पीठ जरी थोडं मोठं, चिकट वगैरे असं काही जरी असलं ना, तर थालीपीठ बनवताना आपल्याला असे अडथळे येणार नाहीत की हाताला चिकटते किंवा जास्तच तुटतंय. असे अडथळे आपल्याला येणार नाहीत. कोरडं होणं हे असं काही होणार नाही जर गरम पाणी घातलं तर. आणि तुम्ही पाहू शकता आता मस्त असा गोळा घातला आहे. आणि यामध्ये ना मी थोडंसं तेल घालून मस्त चोळून घेतला. पण ती स्टेप मात्र माझ्याकडून कॅमेरा बंद राहिल्यामुळं तुम्हाला दाखवायची विसरली. थोडंसं तेल घालायचं कोमट करून आणि मग छान असं हे बघा तुम्ही मळून देखील झालेलं आहे. आता वरून नॉर्मल असं पाणी लावून हे गोळा आता 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवला. आणि तब्बल 20 मिनिटं झालेले आहेत आणि आपला छान असा गोळा देखील आता मुरलेला आहे. आता घेऊ आपण थालीपीठ बनवायला. तर त्यासाठी पोळपाटावर ना एक ओला करून कपडा टाकायचा आहे. अगदी धुवून टाकायचा, म्हणजे ओला करून टाकायचा. आणि मग त्यावर आहे ना हा गोळा जो आहे तर तो छान असा मळून टाकायचा. गोळा टाकण्या अगोदर पाणी टाकायचं खाली आणि गोळ्याला देखील पाणी लावायचं. आणि मग छान असं बोटांच्या साहाय्याने किंवा मग आपल्या तळव्याच्या साहाय्यानं, हे बघा तुम्ही मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवते. तळव्याच्या साहाय्यानं किंवा मग बोटांच्या साहाय्यानं कसंही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जर असं नसेल ना आवडत तर तुम्ही गव्हाचं पीठ लावून आपण पोळी लाटतो ना तसं लाटू शकतो. पराठे जसे आपण करतो ना तसं देखील हे करू शकता. पण आजीच्या हातचं म्हणल्यावर हे असंच केलेलं परवडतं आणि खायला देखील अतिशय खमंग लागतं. आणि आपण नाश्त्यासाठी हे खाण्यासाठी बाहेर खूप सारे पैसे घालतो, त्यापेक्षा हे 15 मिनिटात घरच्या घरी बनतं. नक्की बनवून बघा एकदा आणि मग तुम्हाला काय अनुभव येतात ते देखील सांगा. तुमच्या अनुभवांवर नक्कीच मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आता छान असे 5 ते 6 बोळं याला पाडून घ्यायचे आहेत, होल पाडून घ्यायचे. म्हणजे त्यामध्ये ना तेल टाकायला भारी होतं आणि छान असं सगळीकडे तेल मिक्स होतं. आता तवा छान गरम झाला होता. मग तव्यावर मस्त असं तेल घालून घेतलं, कारण तव्याला नेहमी तेल टाकायचं. प्रत्येक थालीपीठ टाकण्याच्या अगोदर तेल टाकायचं, म्हणजे थालीपीठ खाली चिकटणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता याचे एक बोळच बुजलं माझ्याकडून, एक छिद्र तिथं गायब झालं. जाऊ द्या आता. मग काय बाकी आहे त्याच्यात तेल सोडलं, कडेनं तेल सोडलं
आणि छान असं पलटवून टाकलं. मी आता हे असंच पलटवते कारण मला सवय झाली आहे. पण तुम्हाला जर सवय नसेल तर प्लीज असं नका करू, हाताला तुमच्या भाजू शकतं. त्यामुळे उलटण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता. आणि हे बघा छान असं थालीपीठ इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. एवढं तुम्ही म्हणाल एवढं छोटं का, तर सवय लागली आहे छोटंच बनवायची, त्यामुळे ती छोटंच. पण तरी पण नेक्स्टचं मी मोठं बनवते. आणि प्रत्येक थालीपीठ बनवताना आपला हा कपडा जो आहे ना, तर तो नेहमी धुवून घ्यायचा. प्रत्येक वेळेस धुवून घ्यायचा. जवळ एक वाटी ठेवायची आणि वाटीमध्ये पाणी ठेवायचं. म्हणजे प्रत्येक झालं की त्यामध्ये बुडवून आपल्याला हाताने धुवून घेता येईल. आणि तुम्ही पाहू शकता दुसरं जे आहे तर ते मी जरा मोठं बनवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. पण मोठं नाही आवडत मला, बनवू नाही वाटत मोठं. मोठं बनवलं तर आम्हाला थोडंच बनवावं लागतं, मग ते लगेच संपतं. म्हणून मी छोटं बनवते. आणि तुम्ही पाहू शकता तर जसं पहिलं भाजलं तसंच मी दुसरं देखील बनवून इथे भाजायला टाकलेलं आहे. आणि दुसरं देखील छान असं आता भाजत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असे थालीपीठ आता इथे झालेले आहेत. आता मस्त असं दह्यासोबत एन्जॉय करायचे. मी याच्यासोबत कढी देखील बनवली, पण ती दाखवायची राहून गेली. मग काय मस्त असं दह्यासोबत एन्जॉय करूयात तर खायला घेतलेल्या आहेत. आणि अशाच कोणत्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतात ते देखील कमेंट करून सांगा. माझ्या रेसिपी आवडतात की नाही ते देखील सांगा. बाय बाय, भेटूयात पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.